तुम्ही जाणार आहात ते विरोधी पक्ष नेते? असं आहे ना, अनेकांचे निमंत्रण येतात, परंतु आमच्या इथे जे सर्व ओबीसी नेत्यांची जी बैठक झाली 2 दिवसापूर्वी आणि त्याच्या अगोदरसुद्धा आम्ही काही लोकांची नेमणूक केलेली आहे. जसे शबीर अन्सारी साहेब वगैरे आहेत. तर ही सगळी निमंत्रणं वगैरे जे आहेत त्यांच्याकडे येतात. कुठे मिटिंग करायची, कुठे रॅलीज करायच्या, काय करायच्या आहेत. आणि मग जे आहे ते सारासार विचार करून मग आम्ही सगळे ठरवतो की ह्या ठिकाणी आपल्याला रॅली करायची आहे. आता आम्ही ठरवलं त्या कार्यक्रमामध्ये की 1 तारीख आणि ते सगळ्या लोकप्रतिनिधींच्या घरी जायचं आहे आणि आपलं म्हणणं मांडायचं आहे. तहसीलमध्ये जायचं आहे. 3 तारखेला अहमदनगरला रॅली घ्यायची आहे. 16 तारखेपर्यंत ह्या सगळ्या जे काही नोटिफिकेशनचा ड्राफ्ट आहे त्याच्या विरुद्ध हरकती द्यायच्या आहेत आणि मराठवाडा महाराष्ट्रामध्ये ओबीसी एल्गार यात्रा काढायची आहेत. हा कार्यक्रम सध्या आमचा ठरलेला आहे. त्या कार्यक्रमानुसार आम्ही जातो आहोत. त्या कार्यक्रमानुसार मराठवाड्यामध्ये जे आहे लवकरच यात्रासुद्धा ताबडतोब निघेल आणि त्या ठिकाणी मग जिथे जिथे आवश्यक असेल तिथे ते मिटिंग घेऊ. आम्ही आमचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाप्रमाणे जाऊ. भुजबळ साहेब, तुम्ही असं म्हणताय की बॅकडोर एंट्री केली जाते, पण तुमच्या सोबत जे आहेत सरकारमधली बॅकडोर एंट्री दिली जाते असा तुमचा आरोप आहे. पण ही बॅकडोर एंट्री तुम्ही ज्या सरकारमध्ये आहात त्यातलेच मुख्यमंत्री किंवा बाकीची त्या सरकारमधली सिस्टीम देते. अशा वेळी तुम्हाला विश्वासात घेतलं जात नाही का, किंवा तुमच्याशी कोणती चर्चा केली जात नाही का तुम्ही कॅबिनेटचा भाग आहात? बॅकडोर एंट्री जर कोण करीत असेल तर त्याची चर्चा करून थोडंच कोण देत आहे. ते तर खालच्या खाली ते त्याचे तुम्हाला पुरावे दाखवू शकतो मी ते. आणि त्याच्या विरुद्ध आमच्याकडे तक्रार येतात, आम्ही आवाज उठवतो. असं कोणाला ते नसेल त्याच्यावर काही बोलायचं तुम्ही त्यांचा प्रश्न आहे. कॅबिनेटमध्ये या विषयावर चर्चा झाली, पण कॅबिनेटच्या समोर विषय असतात, अजेंडा असतो. त्या अजेंड्याप्रमाणे जे आहे कॅबिनेट चालते. माझा अजेंडा फक्त आता ओबीसी बचाव, भटक्या मुक्त बचाव एवढंच आमचा अजेंडा. रोष निर्माण केला जातोय. नगरमध्ये तुमचे फोटो फाडण्यात आले. तुम्ही काय आव्हान कराल, कारण की त्या पद्धतीने रोष करा ना. ते अहो माझे फोटो काय फाडण्यात आले, माझे पुतळ्याला काय चपला काय मारतात, जाळतात, माझं तर जाऊ द्या. पण गावागावामध्ये गेले 3-4 दिवस जे आहे जो एक उन्मादी उत्सव सुरू आहे, उन्मादी उत्सव 3-3 वाजेपर्यंत डीजे नाच करायचा, जिथे ओबीसी घरं आहेत त्यांना त्रास द्यायचा, हा प्रकार जो आहे आता गावागावातून सुरू झालेला. दुर्दैवाने ते काही 1-2 ठिकाणची अशी प्रकरण माझ्याकडे कोणीतरी सांगितली की जिथे 2 घरं आहेत, 1 घर आहे ओबीसीचं, ते गावच सोडत आहेत. आज खालपर्यंत जे आहेत ना ही परिस्थिती. ठीक आहे, आम्ही भाषण करतो, आम्ही रॅलीज करतो, ते ठीक आहे. परंतु ज्या वेळेला हा विजयी उन्माद की आम्ही जिंकलो, आम्ही मिळून आलो मुंबईवरून, सगळं आरक्षण आमचं झालं आणि त्याचा जो उन्मादी उत्सव, दुसरा उत्सव नाही, उत्सव साजरा करायला कुणाची ना नाही, उन्माद. आणि तो ओबीसीच्या विरुद्ध शिवी गाळ देत, डीजेवर सुद्धा मला शिवी गाळ देत गाणी, हे सगळं आम्ही पाहतो आहोत. कदाचित मुंबई आणि तुम्ही ते मीडियासमोर येत नाही, परंतु तुमच्या गावच्या ज्या पत्रकारांना तुम्ही विचारा, मीडिया पर्सनॅलिटीला, ते काय सांगतील तुम्हाला आज. आणि ही भयंकर परिस्थिती जी आहे आज राज्यामध्ये दुर्दैवाने निर्माण झालेली आहे. तुम्हाला मिळालं काय, ठीक आहे, आम्ही कायद्याच्या कसोटीवर ते किती बरोबर काय चूक आहे ते पाहू. पण लोकांना त्रास गावागावातून. मला असं वाटतं की परिस्थिती जी आहे थोडीफार चिघळत चाललेली आहे. आता ज्याचा त्याचा प्रश्न आहे की त्याच्याकडे कसं पाहायचं ते. धनगर समाज एसटीतून आरक्षण मागतो, यावरती आता आदिवासी नेते म्हणतात की आमची सुद्धा अवस्था ओबीसी समाजासाठी झालेली आहे, बॅकडोर एंट्री होते. असं आहे, आता असं आहे, त्यांचा सुद्धा धनगरांचा प्रश्न गेली कित्येक वर्ष सुरू आहे, ते हायकोर्टात सुद्धा आहे. पण तूर्त जे आहे धनगर सुद्धा समाज जो आहे हा आमच्या ओबीसीचाच भाग आज तरी आहे. त्याच्यामुळे आम्ही सगळे अगोदर हे वाचवा याच्यासाठीच धनगर समाज आमच्या बरोबर आहे. आणि आम्ही एकत्रित जो आहे धनगर समाज, वंजारी समाज, भटका मुक्त
हे सगळे समज आमच्याबरोबर आहे. आम्ही सध्या तरी या गोष्टीवर जे आहे लक्ष सगळ्यांनी केंद्रित केलेलं आहे. जरांगे पाटील म्हणतात, मी तुमच्या आंदोलनाचं समर्थन देतो, मी तुमचं आंदोलन पुढे नेतो, मुस्लिम आणि धनगर अहो जगातलं काय ते तर काय अमेरिकेतलं सुद्धा जे आहे ना एखादं जर ते आले ऑस्ट्रेलिया तिथे आपले जे काय निग्रो समाजाचे त्यांना आपण काय म्हणतो दुसरं हां ते ती सगळी जी आहेत वर्णद्वेष तिकडे सुद्धा चालू आहे तिथे सुद्धा ते जातील काय ह्याचं काय जातील ते हां माझ्या शुभेच्छा आहेत. सर हिंदी में सवाल ये है कि गांव में जो उन्मादी वातावरण आप कह रहे हैं कि उन्माद देख रहे हैं जो चरम पर जिसके चलते ओबीसी के जो ओबीसी के परिवार